ही कहाणी कुण्या आटपाट नगरीची नाही। ही कहाणी आहे पाना फुलांची, शेती बागांची, शांतताप्रिय स्वयंपूर्ण गावांची। या हिरव्यागार गावातल्या हिरव्याशार मनाच्या माणसांची, त्यांच्या कष्टांची, व्यथा वेदनांची, जुलुमाची, संघर्षाची। ही कहाणी तुम्हाला सांगताहेत इथल्या जाज्वल्य इतिहासाला दिमाखानं अंगावर मिरवीत पिढ्यान पिढ्या उभी असलेली ही स्वाभिमानाची प्रतीक। इथल्या किल्ल्याची भक्कम तटबंदी इथल्या मजबूत दिलाच्या माणसांची साक्ष देतात। नरवीरांची स्मारक कोणत्याही आक्रमणांना परतवून लावण्याची धमक असलेल्या शौर्याची गाथा सांगतात। इथली प्रार्थना स्थळ सर्व धर्म समभाव आणि सेवेचा वसा पुढे नेतात। पूजनीय शंकराचार्यांच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी श्रद्धेची स्तोत्र गाते। ही सारी प्रतीक या गावांच्या व्यथा संघर्षांची मूक साक्षीदार आहेत। आज प्रकाश देतो अशी भलावण करीत या गावांवर महानगरपालिकेची काजळी दाटून आली आणि आजवर बहरलेलं मोहरलेलं ते फुलांचं गाव कोमेजलं। आणि स्वकष्टावर आणि प्रार्थनेवर श्रद्धा ठेवणाऱ्या इथल्या साध्या माणसांनी प्रार्थनेच्या हातांची मूठ केली आणि ती मूठ उगारून अहिंसात्मक सत्याग्रहाचा एल्गार छेडला आणि पुन्हा एकदा नरवीरांची भूमी रणभूमी बनली। उपोषण, मानवी साखळी, हायवे रोको, जेल भरो, विधिमंडळाच्या पायरीवरचा तोंडाला तिरंगा बांधून केलेला सत्याग्रह, अशा सत्याग्रहाच्या विविध मार्गांनी दिलेला जनतेचा निशस्त्र लढा या भूमीनं अभिमानानं पाहिला। मुठभरांच्या स्वार्थासाठी सत्ता राबविणाऱ्यांकडून हा निशस्त्र उत्स्फूर्त लढा चिरडण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्नही झाले आणि मग रणकंदन माजलं। व्यवस्थेला आपली दासी मानणाऱ्या प्रस्थापित सत्ताधीशांनी निरपराध आंदोलनकर्त्यांवर अमानुष अत्याचार केले। लाठ्या काठ्या झेलून जखमा अंगावर वागवीत गावांचा हिरवेपणा गमावण्याची सल अंतःकरणात ठेवून इथली माणसं निर्भयतेनं लढतच राहिली आणि शेतात, अंगणात, वसईच्या आसमंतात निर्भयतेचा एकच स्वर घुमू लागला। गाव होडशी नय, जमीन होडशी नय, माय माती होडशी नय, लढाई होडशी नय। गाव होडशी नय, जमीन होडशी नय, माय माती होडशी नय, लढाई होडशी नय। हो 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 गाय मुर पुर सुर वतील गमोर, पाखरांच्या पंखाला बी लढाईचा जोर। धरतरीच्या काळजाला मायेचा गपुर, लक्ष लक्ष लेकरांचा गगनी भिडे सूर। लढू किंवा मरू असा एकची निर्धार, निशस्त्रांच्या निर्धाराचा शत्रूला बी घोर। गाव होडशी नय, जमीन होडशी नय, माय माती होडशी नय, लढाई होडशी नय। गाव होडशी नय, जमीन होडशी नय, माय माती होडशी नय, लढाई होडशी नय। माय माती होडशी नय, लढाई होडशी नय, माय माती होडशी नय, लढाई होडशी नय, माय माती होडशी नय। पाणी पुरवठा योजनेची जाहिरात करून विकासाचा फसवा राग आळवणाऱ्यांनो, सूर्या प्रकल्पाचं पाणी धरणातच राहिलं आणि मोठमोठाल्या जाहिरातीत प्रत्यक्षात घराघरात पोहोचलंच नाही। निवडणुकांमध्ये पेटणारं हे पाणी जनतेच्या डोळ्यातच थिजलं। पाण्याच्या या दुर्भिक्षाचा फायदा उठवीत समांतर पोचली गेलेली ही टँकर माफियांची नवी जमात पहा।
विहिरी सारख्या नैसर्गिक स्रोतातून पाण्याचा उपसा करून टँकर मागून टँकर असे शेकडो टँकर दररोज राजरोज अवैधरित्या भरले जातात आणि मग हे पाणी काळ्या पैशात मोजलं जातं. यातूनच नद्यांची पात्र कोरडी करणारे वाळू माफिया आणि हिरवे डोंगर फोडून बोडके करणारी काळ्या पैशांची समांतर व्यवस्था समाजात मूळ धरू लागली आहे. शोषणाची नवी साधनं, नवे मार्ग निर्माण होत आहेत आणि या साऱ्यात भरडला जातोय तो सामान्य कष्ट करणारा माणूस. यातूनच पाण्याची चोरी, विजेची चोरी सारख्या अपप्रवृत्ती फोफावतात. वैतरणेचे पात्र विचारी वाळकुनी नेली, अरवय वृद्ध डोंगर माथ्याला जखमकुनी गेली. अमृतधारा जलधारांना बरसण्यास बंदी, टँकर मागून टँकर झाले भाईंचे नंदी. पिके जाळून जंगल त्यांनी कॉन्क्रीटचे केले, अरगावे गिळली इगत काढून पालिकेत नेले. खरं तर या लहान मुलांचं वय खेळण्या बागडण्याचं, शाळा शिकण्याचं. पण रोजंदारीवर कुठेही राबणारे यांचे आईबाप टँकर माफियांना पाण्याची किंमत कशी देऊ शकतील, हा भुर्दंड कसा पेलू शकतील? याच तगमगीतून ही मुलं पाणी चोरीचे हे असे नवनवे मार्ग शोधून काढतात. या लहान मुलांना चोरीसाठी प्रवृत्त केलंय कोणी? पाण्याच्या दुर्भिक्षाच्या वास्तवाने. दोष या मुलांचा आहे की दोष आहे स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता राबविणाऱ्यांचा, देशाला विकणाऱ्यांचा, विकासाच्या नावाखाली सामान्य माणसाचं जीवन भकास करणाऱ्यांचा? लोकांना प्यायला पाणी विकत घ्यावं लागत असताना आईस बकेट चॅलेंज स्पर्धेत शेकडो बादल्या पाणी वाया घालवणाऱ्यांनो, ही भावी पिढी जितक्या शिताफीनं पाणी चोरतेय तितक्याच शिताफीनं माफियांची काळ्या पैशाची समांतर व्यवस्था एक दिवस नक्कीच उलथवून टाकेल. आणि ही भावी पिढी सामान्य जनतेला उद्ध्वस्त करणाऱ्या दिशाहीन विकासाचा भरकटणारा वेग एक दिवस नक्कीच रोखेल. हीच दुर्दशा जर महापालिकेच्या विकासाची असेल तर हा जनजीवन भकास करणारा विकास जनता एक दिवस उलथवणारच. आणि म्हणूनच कडव्या संघर्षानंतर, शासनाकडून आपली गावं वगळून घेतल्यानंतरही या हिरव्या गावांचा लढा अद्याप सुरूच आहे. गावं महानगरपालिकेतून वगळण्याच्या शासनाच्या अधिसूचनेविरोधात महापालिकेचे सत्ताधीश स्वतःच्या संकुचित स्वार्थासाठी उच्च न्यायालयात गेले आहेत. आता हा गाव मुक्तीचा लढा न्यायालयातही तितक्याच निकरानं सुरू आहे. इथल्या तलावांचा हा संथ प्रवाह, इथल्या या बागा, इथला सागर किनारा, ही उंचच उंच झाडं, ही नाजूकशा फुलांची रास, या जुन्या वास्तू, परंपरांना संक्रमित करणाऱ्या या श्रद्धाळू महिला, सागरावर आपलं भविष्य कोरू पाहणारे हे पुढल्या पिढीचे छोटे शिलेदार, मध्यरात्री ही श्रमणारी, फुलं वाहून नेणारी ही हिरवी हळवी माणसं आणि फुलांना हळुवार खुडणारे हे हात, हे सारे हात जोडून आर्ततेनं एकच प्रार्थना करताहेत. त्यांच्या गावांना मुक्त करण्याची विनवणी करणारी न्याय देवतेची प्रार्थना, जिच्या तराजूत या साऱ्यांची गावं, यांच्या पूर्वजांच्या वाडवडिलांच्या जमिनी, बागा, गावांच्या मुक्ततेसाठी यांनी आजवर सोसलेल्या जखमा, यांचा निष्ठेनं दिलेला निकराचा लढा, यांच्या मुलाबाळांचं भवितव्य, सारं सारं न्यायाच्या प्रतीक्षेत आसुसलेलं आहे, पणाला लावलंय. म्हणूनच या साऱ्यांच्या आत्म्यातून एकच आर्त प्रार्थना येते. रयत मंदिरे तुझ्या
नंदनवनी तू नवा अध्याय दे, अध्याय दे। तत्वाचे मोल तू निर्धारे बोल तू, तराजूत तोल तू, नेत्र तुझे खोल तू। सूर्य नवा तळपू दे, सूर्य नवा तळपू दे, दे नवा पर्याय दे, पर्याय दे। रयत मंदिरी तुझा न्याय देवी, न्याय दे, न्याय दे, न्याय दे। बंधू आणि भगिनींनो, ही फुलांच्या नगरीची कहाणी इथेच संपत नाही। यांचा लढा इथवर थांबलेला नाही। गावं महापालिकेच्या जोखडातून मुक्त होईपर्यंत पायाभूत सुविधांपासून वंचित असलेली इथली शहरं स्वतःच्या विकासासाठी सत्ता राबविणाऱ्यांच्या जाचातून मुक्त होत नाहीत आणि इथला प्रत्येक माणूस भयमुक्त होईपर्यंत हा लढा सुरूच राहील। कधी रस्त्यावर, कधी न्यायालयात, तर कधी निवडणुका आणि मतपेटीतून।